बुलेटिनच्या सुरुवातीलाच एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मालेगाव पुन्हा एकदा हादरलंय, कारण 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला। तर 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमानं अत्याचार केलेला आहे। तर या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर संबंधित पीडित मुलगी गतिमंद असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर मालेगाव पुन्हा एकदा हादरलेला आहे, कारण एका 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमानं अत्याचार केला। पीडित मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत हा अत्याचार करण्यात आला। तर आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। तर मालेगावातील एका धक्कादायक घटनेच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मालेगावात पुन्हा एकदा एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि या घटनेनंतर मालेगाव हादरलेला आहे। 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार। पीडित मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत या 55 वर्षीय नराधमानं 13 वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केलेला आहे। तर या नराधमाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे। तर आमचे प्रतिनिधी विशाल मोरे थेट जोडले जात आहेत संबंधित घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। विशाल, आपण पाहतोय सातत्यानं महिला अत्याचार, मुलींवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि पुन्हा एकदा मालेगावमध्ये आता असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा हा सगळा प्रकार आहे। नक्की शुभम, जर विचार केला तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्ष बालिकेचा अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अवघे 8 ते 10 दिवस त्या घटनेला झालेले असतानाच मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे। एका 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे। ती जी मुलगी आहे ती मुलगी मतिमंद असल्या कारणाने आणि हा जो 55 वर्ष दीपक छाजड म्हणून आहे, जो संशयित आरोपी आहे, हा मेडिकल फील्डचा असल्या कारणाने यांनी काहीतरी आमिष त्या बालिकेला दिलं आणि फूस लावून त्यांनी त्याच्या स्कूटीवर सदर बालिकेला बसवून एका पडीत जागी नेऊन तिच्यावर अत्याचार केले। आणि काही वेळानंतरच ती घटना उघडकीस आल्यानंतर जेव्हा नागरिकांना ही घटना समजली तर तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याची दखल घेऊन त्या संशयित आरोपीला नराधमाला पकडले आणि त्याला आज मालेगाव न्यायालयात हजर केले होते आणि त्याला न्यायालयाने 29 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शुभम, अगदी विशाल, आरोपीच्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? पोलिसांनी त्याला कधी ताब्यात घेतलं? गुन्हा नेमका कधी घडलेला होता? गुन्हा हा भर दुपारी काल 4 वाजेच्या दरम्यान घडला होता। मात्र जे पीडित आहे त्यांचे कुटुंब आहे ते थोडेसे घाबरले असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत हा जो गुन्हा आहे हे दाखल करण्याचं काम सुरू होतं आणि त्याच रात्रीच या आरोपीला देखील अटक करण्यात आली। आणि आरोपी हा मेडिकल फील्डचा असून एक सुसंस्कृत आहे आणि तरी त्यांनी असे कृत्य केल्याने त्याच्यावर कुठेतरी एक आक्रोश आता मालेगावकरांकडून निर्माण होत आहे। शुभम, विशाल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातत्याने या परिसरामध्ये अशा घटना घडतात, त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिलाय का, पोलिसांचा वचक राहिलाय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। नक्की शुभम, जर विचार केला तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे जे ब्रीद वाक्य आहे हे नाशिक शहरात उत्तम प्रकारे केलं जात आहे। मात्र मालेगाव शहर व तालुक्याचा जर विचार केला तर कुठेतरी कुत्ता गोळी, नशाचे पदार्थ, त्यानंतर असे लैंगिक अत्याचार या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्या कारणाने आता कुठेतरी कायदा सुव्यवस्था इथे धोक्यात आल्याचे चित्र दिसते आहे। यावर लवकरच काहीतरी पाऊल उचलावे असे जनतेकडून आक्रोश केला जात आहे। शुभम, विशाल, आपण पाहिलं तर ही पीडिता 13 वर्षे आहे, तिच्या कुटुंबासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? कशा पद्धतीची शिक्षा या आरोपीला होणं अपेक्षित आहे असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे? नाही, नक्कीच ते कुटुंब आता थोडंसं बिथरलेल्या अवस्थेत आहे। त्यांची मनाची जी मानसिक स्थिती आहे ती एकदम खराब आहे। पण जे सभोवतालचे जे त्यांचे परिसरातील नातेवाईक आहे, नक्कीच या नराधमाला सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा या संशयित आरोपीला दिली जावी अशी मागणी आता नातेवाईक आणि मित्रांकडून आणि जनतेकडून केली जात आहे। शुभम, विशाल, पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे या संपूर्ण प्रकरणाचा? पोलिसांनी आता कशा पद्धतीने तपास सुरू केलेला आहे? पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे। कालच जशी घटना समजल्यानंतर तात्काळ तपासाची चक्रे फिरवत या जो दीपक छाजड संशयित आरोपी आहे याला तात्काळ पोलिसांनी अटक केली आहे आणि पंचनामा सुद्धा फॉरेन्सिक लॅबची जी गाडी आहे ती सुद्धा घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणी पंचनामा देखील करण्यात आलेला आहे
आणि तात्काळ न्यायालयात सुद्धा त्याला हजर करून त्याची पोलीस कोठडी जी आहे ती 29 पर्यंत मागवली आहे, जेणेकरून काही पुरावे धागेदोरे आहेत ते जमवण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू आहे. शुभम. ठीक आहे विशाल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.